पुढच्या बातमीकडे मुंबई गोवा महामार्गात कोट्यवधी रुपयांचा डांबर घोटाळा प्रकरण समोर आलंय। मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाकडून कंपनीसह प्रतिवादींना नोटीस पाठवली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, MIDC आणि नगर परिषद या प्रतिवादींना नोटीस पाठवण्यात आली आहे। या संदर्भात 9 एप्रिलला पुढील सुनावणी देखील होणार आहे। तळंगाटे ते वाकेड दरम्यान पडलेल्या खड्ड्यांच्या पॅचवर्कच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे। या याचिकेत आरोप असलेली कंपनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वडिलांची असल्याची माहिती मिळते आहे। हेच घोटाळेबाज आहेत, त्यामुळं कितीही घोटाळे करा तरी सरकारचं प्रोटेक्शन आहे। त्यामुळे कोण काय वाकडं करणार आहे? त्यांच्या मागे ज्युडिशरी आहे, त्यांच्या मागे मीडिया आहे, त्यांच्या मागे एजन्सी आहे, सगळे पाठीमागे उभे आहेत। तुम्ही काही केलं तरी तुम्हाला हात लावणार नाही, पण विरोधकांना मात्र काही केलं की त्याला सोडणार नाही, अशा प्रकारची भूमिका ते डांबर घोटाळा मोठाच घोटाळा आहे। त्याची चौकशीची याचिका झाली, आम्ही हाऊसमध्ये हा विषय घेणार आहोत। हा आठवडा गेला, पुढच्या बजेटच्या अजून 3 आठवडे कामकाज आहे, त्यामध्ये या विषयाला आम्ही सरकारला जाब विचारू। तर उद्योग आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्राची पीछेहाट झाली आहे। शिंदे फडणवीसांच्या डोळ्यासमोर उद्योग बाहेर गेलेत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। अजय अशर सारखे लोक शिंदेंचे हस्तक म्हणून काम करत होते। अजय अशर फॉर्म्युला काय होता अशी विचारणा राऊतांनी केली आहे। अशर सारख्या लोकांमुळे राज्य उद्योग क्षेत्रात मागे पडलंय असा आरोपही राऊतांनी केलाय। उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये आपली पिछेहाट आहे। याचं कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातला उद्योग हा परराज्यात गेला, हे मान्य करावं लागेल त्यांना। दुसरं असं आहे, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आपण मागे का, हे जर हवं असेल तर अजय अशर सारखे जे लोक आहेत, जे मुख्यमंत्र्यांच्या सरकारचे हस्तक म्हणून उद्योग क्षेत्रात काम करत होते, काय त्यांची मैत्री, त्यांनी काय केलं, त्यांनी कशी लूट केली, याच्यावरती जर प्रकाश टाकला देवेंद्रजींनी, तर आपण मागे का उद्योग आणि सेवा क्षेत्रात, हा अशर पॅकेज किंवा अशर फॉर्म्युला काय होता। महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये अजय अशर पॅकेज किंवा अजय अशर फॉर्म्युला झाला आणि त्याच्यामुळे आपण उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये मागे